रोहा कोलाड मुख्य मार्गावर एर्टिका गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक, एक जण गंभीर जखमी। मुंबई गोवा महामार्ग 66 लगत असणारा रोहा कोलाड मुख्य मार्गावर 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संभे गावानजीक हा अपघात घडला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील चंद्रकांत सावंत, वय वर्ष 54, राहणार बंगळेआली रोहा, हे कोलाड बाजूकडून रोहा बाजूकडे जात असताना एर्टिका गाडी क्रमांक MH04 HF 9998 रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान, वय वर्ष 25, दुचाकी क्रमांक MH06 BX 5952 यांना समोरासमोर धडक दिली। दुचाकीस्वार रस्त्यावर खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली। ही माहिती सागर दहिंबेकर यांच्या SVRSS टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल करण्यात आले आहे। पुढील तपास कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के हे करीत आहेत। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।